नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तरुणीवर अत्याचार करून गेला तुरुंगात, जामिनावर बाहेर येताच पुन्हा त्या तरुणीला गाठलं आणि केलं कांड. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगवास भोगून आलेल्या आरोपीने बाहेर पडताच पुन्हा त्याच तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने पुन्हा एकदा लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले, ज्यामुळे ती चौथ्यांदा गर्भवती राहिली आहे. आता आरोपीने लग्नास नकार दिल्याने पीडितेने पुन्हा पोलिसात धाव घेतली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर नावाचा हा एक तरुण एका स्थानिक शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहे. 6 वर्षापूर्वी पीडितेशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. या दरम्यान त्याने तरुणीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरण केलं. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार अत्याचार केले. या काळात पीडिता 3 वेळा गर्भवती राहिली. मात्र आरोपीने तिला धमकावून आणि विविध रुग्णालयात नेऊन 3ही वेळा तिचा गर्भपात घडवून आणला आहे. यापूर्वी 14 डिसेंबर 2024 रोजी आरोपीने दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगून पीडितेची फसवणूक केली. यावेळी पीडितेने हिंमत दाखवून 31 जानेवारी 2025 रोजी तक्रार दाखल केली, ज्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवलं होतं. मात्र काही महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा आपला जुना खेळ सुरू केला. आपल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याचे नाटक करत आणि जुन्या केसेसमध्ये तडजोड करण्याच्या बहाण्याने त्यांनी पीडितेशी पुन्हा जवळीक साधली. 6 डिसेंबर 2025 रोजी आरोपीने पुन्हा तरुणीशी शरीर संबंध ठेवले, ज्यातून ती आता 5 महिन्याची गर्भवती आहे. पीडितेने जेव्हा लग्नासाठी तगादा लावला तेव्हा प्रभाकरने पुन्हा एकदा आपला रंग बदलला आणि लग्नास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोरखनाथ क्षेत्राचे CEO रवी सिंह यांनी सांगितलं की पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.